नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे आणि देशामध्ये दिवसेंदिवस ईव्हीएमच्या संदर्भातलं आंदोलन जे आहे ते अतिशय जोर पकडत आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लोक ईव्हीएम हटाव आणि बॅलेट लाव अशा पद्धतीच्या घोषणा देत आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगावरती अनेक मोर्चे निघाले गेले. ईव्हीएम फोडोचं देखील आंदोलन झालेलं आहे. छोट्या छोट्या शहरांमध्ये ज्या पद्धतीनं ईव्हीएमच्या विरोधात बोललं जात आहे त्या संदर्भात, परंतु या संदर्भात देशाचा निवडणूक आयोग मात्र कुठल्याही पद्धतीनं त्याची दखल घेण्यास तयार नाहीये. निवडणूक आयोगाला इंडिया आघाडीतल्या 14 पक्षांनी भेट मागितली होती, त्या संदर्भात वेळ मागितला होता, पण त्याला सुद्धा वेळ देण्यात आलेला नाही. पण आता ईव्हीएमच्या संदर्भात होणारी निवडणूकच ही बेकायदेशीर असते अशा प्रकारचा दावा विजय मानकर सरांनी केलेला आहे. विजय मानकर सर आपल्या सोबत आता आहेत. विजय मानकर सरांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे विजय मानकर सर जे आहेत ते आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मानकर सर तुमची फ्रेम जरा व्यवस्थित करा, तुमचं डोकं कमी फ्रेम जरा व्यवस्थित करा, फ्रेम व्यवस्थित करा, डोकं कट होते. हा बस 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 ठीक आहे, ठीक आहे. हा तो मानकर सर अतिशय अभ्यासू आणि विचारवंत म्हणून गणले जातात आंबेडकरी चळवळीमध्ये. त्याची वेगवेगळी पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आंबेडकराईट आंदोलन करण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधन करून हातात पुरावे असल्याशिवाय बोलत नाही अशी त्यांची ख्याती आहे. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विजय मानकर सर. पहिल्यांदा सांगा की ईव्हीएमच्या संदर्भात तुम्ही जे आंदोलन करतायत आणि तुम्ही दावा केलेला आहे की ईव्हीएमच्या संदर्भातली जी निवडणूक आहे ती निवडणूकच बेकायदेशीर आहे, म्हणजे काय? ऍक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मी 3 पेटिशन केलेले आहेत. एक 23 जानेवारीला केलेला आहे, एक 29 जानेवारीला केलेला आहे आणि तिसरी जी पेटिशन आहे ती 8 फरवरीला केलेली आहे. हे ते पेटिशन्सचे जे आहेत एक्नॉलेजमेंट मी दाखवतोय. दीज आर 3 पेटिशन्स. ऍक्च्युली सिरियली दाखवलं तर तुम्हाला डेट्स सहित पूर्ण कळेल, पण जे आहे हे कन्स्ट्रेंट्स. तर हे जे माझं फाइंडिंग आहे हे फाइंडिंग मी ऑन रेकॉर्ड आणलेलं आहे की ईव्हीएम इज इलिगल अंडर 2 लॉज ऑफ इंडिया. बेसिकली जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे 2000चं, ज्याला आपण कॉमन लँग्वेज मध्ये सायबर लॉ म्हणतो, त्या सायबर लॉ मध्ये ईव्हीएम जे आहे आणि जे बेसिक लॉ आहे इलेक्शन लॉ, दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 अँड कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961. याला जर दोन्ही लॉजला जर आपण मिळवलं तर सेक्शन बाय सेक्शन आणि रूल बाय रूल जर मिळवलं तर ईव्हीएम इज इलिगल इन इंडिया. हे मी जे आहे पेटिशन इलेक्शन कमिशनला रेकॉर्ड केलेलं आहे. कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे याचे लायसेन्सेस नाहीत, ईव्हीएमचे, व्हीव्हीपॅटचे आणि सिम्बॉल लोडिंग युनिटचे. त्याच्याबरोबर याचे जे आहे सेफ्टी प्रोसिजर प्रोटोकॉल्स जे आहेत ते फॉलो नाही करत, याचे सर्टिफिकेशन्स नाही आहेत आणि याच्या बरोबर जे आहेत बाकी जे डॉक्युमेंटेशन असतात असे 52 पॉइंट्स जे आहेत मी विचारलेले आहेत त्यांना. आणि मी फक्त क्वेश्चन आन्सर नाही विचारले त्यांना, मी प्रत्येक ईव्हीएमच्या विषयी त्यांना रेकॉर्ड मागितलेला आहे आणि ते त्यांच्याकडे नाही आहेत, म्हणून ईव्हीएम इलिगल आहे. बरोबर. तुम्ही हे जे 52 प्रश्न विचारल्याचे बोलत आहात मानकर सर, हे काय 52 प्रश्न आहेत? म्हणजे ब्रीफ मध्ये हेच आहे की ईव्हीएमचा लायसेन्सिंग मॅन्युफॅक्चरर कोण आहे, याचा सॉफ्टवेअर कोड जे आहे सर्टिफिकेशन आहे काय, तो टॅम्पर होऊ शकतो की नाही होऊ शकत, कोणत्या कंपनी बरोबर जे मायक्रोचिपचं तुमचं एग्रीमेंट झालेलं आहे, मग त्या कंपनीने तुम्हाला जे फॉरेन सर्टिफाईंग अथॉरिटी असते त्यांनी त्यांना नो टॅम्परिंग सर्टिफिकेट दिलेलं आहे का सोर्स कोडचं. तसंच तुमचा व्हीव्हीपॅट मध्ये फर्मवेअर असतो, त्याचा सोर्स कोडचं नॉन टॅम्परिंग सर्टिफिकेशन तुमच्या जवळ आहे काय. मग तुमचे जे लायसन्स जे असतात जे व्हेरियस, जर तुम्ही फॉरेनच्या कंपनीज आहेत तर त्याचे तिथल्या जे अथॉरिटीज आहेत ते पण लायसन्सेस असायला पाहिजे तुमच्या जवळ. तर हे जे आहेत मग जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे सेफ्टी प्रोटोकॉल्स असतात ते सेफ्टी प्रोटोकॉल्सच्या अनुसार जे आहे तुम्ही जे आहे म्हणजे ते तुम्ही सेफ्टी प्रोटोकॉल साईन करता का, तुम्ही ते साईन करून आम्हाला निवडणुकीच्या दिवशी देता का, काउंटिंगच्या दिवशी देणार काय, त्याचे फॉर्म्स काय, जे ऑफिसर सर्टिफाय करणार ते ऑन डेप्युटेशन आहेत का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे. ह्या सर्व अशा बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत टिल द डे ऑफ वोटिंग अँड टिल द डेट ऑफ काउंटिंग ह्या सर्व मी त्यांना विचारलेल्या आहेत.
आणि फक्त प्रश्न नाही विचारले, त्यांना डॉक्युमेंट मागितले आहेत सर्व. त्यावरती त्यांचं काही उत्तर आलंय का, त्यांचं काही म्हणणं आहे का, तुम्हाला काही वेळ दिली नाही? हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांनी दिलंच नाही, कारण त्यांच्याजवळ आहेतच नाही. मी जे 22 गोष्टी मागितलेल्या आहेत त्यांच्यावर 2-4ही निघणार नाही, आणि म्हणून दे आर इव्हेटिंग. नेहमीप्रमाणे ते इव्हेट करतात. आता मी सेकंड लिगल स्टेप घेणार. सेकंड लिगल स्टेप काय असणार आहे? सेकंड लिगल स्टेप जे आहे, मी थोडासा प्रीमॅच्युअर्ड होणार, बट आय एम एक्झॉस्टिंग द रिट पिटिशन रेमेडी अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, की भाई हे जे आहे ईव्हीएम जे आहे इल्लीगल आहे आणि या मशीनला इल्लीगल डिक्लेअर करण्यात यावं. त्याचं जे आहे मी रिट पिटिशन रेमेडी घेत आहे. आता एक 10 दिवसात तुम्हाला जास्त चांगलं मी त्याच्याविषयी पण सांगणार सेकंड स्टेपवर. बरोबर आहे. आणि याच्याबरोबर मी थर्ड एक रेमेडी बनवलेली आहे. ओके. की जर ही निवडणूक जी आहे स्थगिती जर झाली नाही, जे माझं बेसिक हे आहे की ईव्हीएम इल्लीगल आहे म्हणून निवडणूक लिगल होऊ शकत नाही ह्या मशीनने, आणि म्हणून याला जे आहे स्थगिती करण्यात यावी. तर ही माझी मेन लाईन आहे. पण या न्याय प्रक्रियेमध्ये जर वेळ लागला तर मी एक अल्टरनेटिव्ह मेथड पण तयार ठेवलेली आहे. म्हणजे ही पूर्ण निवडणूक मध्ये आम्ही ईव्हीएमला चॅलेंज करणार. पहिले आम्ही चॅलेंज करतोय, निवडणुकीचं जी प्रोसेस आहे त्याच्या दौरान आम्ही चॅलेंज करणार, आणि निवडणूक झाल्यानंतर सुद्धा चॅलेंज करणार. तर आम्ही 5-6 मेथड्स याच्यात तयार केलेले आहेत. बरोबर. विजयजी, आतापर्यंत ईव्हीएम वरती काय काय आक्षेप घेण्यात आले आणि कशा कशा पद्धतीनं त्याचे घोटाळे समोर आले, त्याच्याबद्दल काही माहिती आहेत का? घोटाळे तर आता सर्वात मोठा एक केस चालत आहे, म्हणजे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा. ऍडव्होकेट मिश्रा ते फाईट करतायत सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये, ज्याच्यामध्ये बेसिक म्हणजे जेवढे वोट्स आपण टाकलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त काउंटिंग मध्ये आलेले आहेत. आणि ते काय 1-2 मतांचा डिफरन्स नाही, पूर्ण स्टेटमध्ये कुठे 2 लाख, कुठे 5 लाख, कुठे 7 लाख असा डिफरन्स आलेला आहे तिन्ही स्टेट्समध्ये. हा एक फार म्हणजे लेटेस्ट म्हणजे जे ऑब्जेक्शन आहे. याच्या पूर्वी जे आहे जे 2013 मध्ये व्हीव्हीपॅट लावण्यात आलं होतं, तेही ह्या डाऊट्सवर आलं होतं की सोर्स कोड मॅनिप्युलेशन होऊ शकतं, म्हणून व्हेरिफायबल ऑडिट पेपर ट्रेल पाहिजे. ते 2013 मध्ये ते आलं. पण त्याच्यानंतर सुद्धा जे आहे हे म्हणजे एस्टॅब्लिश झालं कम्प्युटर सायन्सने की व्हेरियस मेथड्सने याला टॅम्पर केला जाऊ शकतो, मॅनिप्युलेट केला जाऊ शकतो. आणि आता तर जो सिम्बॉल लोडिंग युनिट आहे, जेव्हा निवडणुकीच्या दिवशीच्या 5-7 दिवसापूर्वी हे जे भेल आणि ईसीआयचे जे ऑफिसर्स आहेत आणि आउटसोर्स मॅनपॉवर आहे, ते एक वेगळ्या लॅपटॉपने इंटरनेटला कनेक्ट करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटने एक कोड घेतात आणि त्या कोडने हे सिम्बॉल लोड करतात की कोणता कॅन्डिडेट कोणत्या नंबरवर आहे, काय त्याचा सिम्बॉल आहे. म्हणजे पहिले ह्या मशीनला इंटरनेट इंटरफेस नव्हता, आता इंटरनेट इंटरफेस सुद्धा आला. म्हणजे तुम्हाला जे आहे कम्प्युटर नेटवर्कला हॅकिंग सुद्धा होऊ शकतं. पहिले फक्त टॅम्परिंगचा प्रश्न होता, मॅनिप्युलेशनचा प्रश्न होता, आता इथे हॅकिंग सुद्धा होऊ शकतं कारण इंटरनेट पण आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे जे आपलं 5G स्पेक्ट्रम आहे, जे आपण 5G वर आता पूर्ण नेटवर्क आहे, तर ही जी मशीन आहे फक्त 6 GHz पर्यंत कम्पॅटेबल आहे. पण आपलं 5G स्पेक्ट्रम जे 64 वर चाललेलं आहे. तर दॅट इंटरफेरन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इज ऑल्सो देअर. त्याची कम्पॅटेबिलिटी सर्टिफिकेट नाही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्याकडे. अशी खूप सारे टेक्निकल इश्यूज आहेत ज्याच्या अनुसार जे आहे ईव्हीएम मॅनिप्युलेट होऊ शकते, टॅम्पर होऊ शकते, इंटरफेरन्स होऊ शकतो किंवा इंटरनेटने हॅकिंग पण होऊ शकतो सिम्बॉल लोडिंग युनिट करताना. बरोबर आहे. त्याच्या दुसरा एक त्याच्यामध्ये प्रश्न असा होतोय की हे जे सगळे आता मध्यंतरी व्हीव्हीपॅट सगळे लोक बोलवते की जरी समजा ईव्हीएम मशीन ठेवली तरी व्हीव्हीपॅट समजा एखाद्याला जर ऑब्जेक्शन असेल तर व्हीव्हीपॅट मोजले पाहिजे, तर हे काय होतं? नाही, हा प्रश्न तर जे माझं फाइंडिंग आहे त्याच्या पूर्वी पुष्कळ सारे लोक बोललेले आहेत की भाई ठीक आहे, हे जे स्लिप्स निघत आहेत ते स्लिप्स जे आहेत आमच्या हातात द्या आणि त्याला एक बॉक्समध्ये टाका आणि मग ते मोजा. पण माझा हा मेन प्लॅन आहे की जर मशीनच इलिगल आहे तर हाऊ यू कॅन होल्ड इलेक्शन्स लिगली ऑन दीज मशीन्स. हे महत्वपूर्ण गोष्ट आहे की ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि सिम्बॉल लोडिंग युनिट हे जे आहे हे सायबर लॉ मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, read with the Representation of People Act 1951 and Conduct of Election Rule 61, ही मशीन इलिगल आहे बेसिकली. तर जर मशीनच इलिगल आहे तर इलेक्शन लिगली त्याच्यावर कोणत्याही मेथडने जर आपण करू तरी तो इलिगल होईल. म्हणून आपण ही मेथड करायला पाहिजे, ती मेथड करायला पाहिजे, ठीक आहे, हे एक मध्यम मार्ग आहे काहीतरी सोल्युशन काढण्याचा. पण बेसिकली ईव्हीएम इलिगल आहे हा एक प्रमुख प्रश्न आहे
तर इलिगल गोष्टीवर तुम्ही लिगल निवडणूक घेऊ नाही शकत. तुम्ही म्हणता की पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट आणि दुसरं तुम्ही दाखवलंय की सायबर लॉ, ह्या दोन लॉच्या म्हणजे अनुषंगाने हे जे म्हणजे ईव्हीएम मशीन वापरणे हे बेकायदेशीर आहे. ते कुठले कायदे, कुठला कायदा आहे त्याच्या संदर्भातला, म्हणजे कुठलं कलम आहे? त्याचे खूप सारे सेक्शन्स आहेत. जर तुम्ही दोघांना मिळवलं तर 50च्या वर सेक्शन्स येतील. जसं मी तुम्हाला सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन्स आहेत पूर्ण कम्प्युटरचे. मग तुम्हाला सर्टिफाईंग अथॉरिटीचे जे आहेत सेक्शन्स आहेत. टॅम्परिंगचे 65, 66 आणि 43चा जो आहे सेक्शन आहे. मग व्हेरियस रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ह्या सायबर लॉच्या अंतर्गत. आणि जर तुम्ही इलेक्शन लॉ जर बघितलं तर 61A जो आहे बेसिक लॉ आहे. मग तिथे 64A आहे रूल्स मध्ये, 65 आहे, 66 आहे, 43 आहे. जर सर्व मिळवायला गेलं तर 50च्या जवळपास सेक्शन जे आहेत आणि रूल रेग्युलेशन जे आहेत त्याला मॅच करून ही मशीन बिलकुल इलिगल म्हणजे जे आहे एस्टॅब्लिश होते. मी तुम्हाला एक 8-10 सांगितले प्रमुख. हा. दुसरा एक यातनं प्रश्न असा निर्माण होतो आहे की आता ज्या पद्धतीनं लोक म्हणजे बोलत आहेत की इलेक्शन कमिशन एक आहे, म्हणजे इलेक्शन कमिशन काय म्हणजे ईव्हीएम मशीन मॅन्युफॅक्चर करत नाही, तर ईव्हीएम मशीन मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी मेन पार्टी केली गेली पाहिजे कोर्टामध्ये की त्याच्या संदर्भातलं तुम्ही ही एक्सप्लेनेशन द्या म्हणून. तर त्याच्या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं? कारण की ईव्हीएम मशीन ही निवडणूक जे म्हणजे इलेक्शन कमिशन हा निवडणूक घेणारी यंत्रणा आहे, पण त्याच्यासाठी लागणारे जी यंत्र आहेत ते यंत्र बनवणारे दुसरे तिसरे आहेत आणि त्यांच्यावरती कुणाचं नियंत्रण आहे का, त्याच्या संदर्भातली त्यांचं तपासण्याची कुठली यंत्रणा आहे का, किती फेअर अँड व्यवस्थित आहे ती यंत्रणा, असाही एक येतोय. त्याबद्दल काय? बघा, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंडर दी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि जे बँगलोर मध्ये आहे युनिट, आणि दुसरा ECIL इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, दॅट इज अंडर द ॲटॉमिक मिनिस्ट्री, ॲटॉमिक एनर्जी मिनिस्ट्री. हे भारत सरकारचे जे दोन उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये जवळपास 51-52% फक्त शेअर आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, बाकी प्रायव्हेट होल्डर्सचे शेअर्स आहेत. तर ह्या दोन बेसिक जे कंपनीज आहेत ते ईव्हीएमला मॅन्युफॅक्चर करतात इंडियामध्ये. आणि भारत सरकारची तिसरी जी मिनिस्ट्री आहे त्याला आपण मिटी मिनिस्ट्री म्हणतो, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. याची ही जबाबदारी आहे की जेवढे कम्प्युटर आहेत देशामध्ये किंवा कम्प्युटर सिस्टम्स आहेत किंवा कम्प्युटर रिसोर्सेस आहेत किंवा कम्प्युटर नेटवर्क्स आहेत, याच्याविषयी जे लॉज आहेत आणि रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्याला ले डाऊन करून त्याला कंप्लायन्स करण्याची जबाबदारी मिटी मिनिस्ट्रीची आहे. तर मिटी मिनिस्ट्री इज इम्पॉर्टंट. देन हे जे बेल आणि ECILचे जे दोन मिनिस्ट्रीज आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये. बट द बेसिक इश्यू इज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज द ओनर ऑफ दिस मशीन. जरी मॅन्युफॅक्चरर बेल आणि ECIL असले तर ओनर इज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ओनर टू कम्प्लाय विथ ऑल दिस यू सी safety procedures and the legal certifications and the documents and licenses. दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये येतो की आता सगळीकडे म्हणजे देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे ठिकठिकाणी व्हॅन घेऊन जातोय आणि ईव्हीएम मशीन ठेवतो आणि बोलतो की दाखवा हॅक करून, दाखवा याच्यामध्ये कुठे टॅम्पर होता येतं का, आणि लोकांना अशा पद्धतीचं प्रात्यक्षिक केलं जात आहे. तर हे अशा पद्धतीने म्हणजे ते सांगतायत की ईव्हीएम मशीन जी आहे ती फेअर आणि फ्री इलेक्शन होण्यासाठी योग्य आहे, तर अशा सगळीकडे मशीन ठेवता येते, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, आता जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे डेमॉन्स्ट्रेशन देत आहेत आणि ऑफिशियली तर असं काही नोटिफिकेशन त्यांनी काढलं नाही की हॅक करून दाखवा, मॅनिप्युलेट करून दाखवा, टॅम्पर करून दाखवा. जर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर प्रॉपर नोटिफिकेशन काढेल अंडर द लॉ की भाई तुम्ही टॅम्पर करून दाखवा, तुम्ही याला मॅनिप्युलेट करून दाखवा, तुम्ही हॅक करून दाखवा, आणि आम्ही हे एक्सपेरिमेंट राहील आणि त्या करणाऱ्यावर कोणताही लिगल ऍक्शन आम्ही घेणार नाही, तर ह्या देशामध्ये 2-4-5 कम्प्युटर सायंटिस्ट आहेत जे रेडी आहेत ह्या गोष्टीसाठी. पण त्याच्यासाठी लिगल सेफगार्डचं नोटिफिकेशन काढायला पाहिजे इलेक्शन कमिशन की भाई तुम्ही याला मॅनिप्युलेट करा, तुम्ही टॅम्पर करा, हॅक करा, आणि आम्ही तुमच्यावर लिगल जे आहे सेक्शन मध्ये ऑफेन्स फाईल करणार नाही. पण असं कोणताही विधिवत नोटिफिकेशन इलेक्शन कमिशनने काढलेलं नाही. फक्त हे 50,000 मशीन जे काढलेले आहेत ते सिग्नेचर कॅम्पेनसाठी काढलेले आहेत की लोकांनी पाहावं आणि सिग्नेचर द्यावी. तर माझं लोकांना असं म्हणणं आहे की त्या रजिस्टरवर सिग्नेचर करू नये, आणि जर तुम्हाला सिग्नेचर करायचं आहे तर असं लिहा की याचे डॉक्युमेंट्स, लायसन्सेस आणि सर्टिफिकेट्स
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे नाही. ही मशीन इलिगल आहे आणि ह्या मशिनीवर आम्हाला जे आहे म्हणून विश्वास नाही. आणि म्हणून या मशिनीने निवडणूक न करता अल्टरनेटिव्ह जी प्रोव्हिजन आहे द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये जे बॅलेटचं त्याच्याने करण्यात यावं असं शॉर्टमध्ये लिहा आणि मग साईन करा आणि हे जाऊ द्या पूर्ण रेकॉर्डमध्ये इलेक्शन कमिशनच्या. पण मग आता निवडणूक तर आता साधारणतः 5 मार्च 6 मार्चला निवडणूक आचारसंहिता लागणार आहे आणि लोकसभेची जाहीर होणार आहे. मग असं असताना तुम्ही जो आवाज करतायत तर ते ही 2024च्या निवडणुकीला तर काही ते बाध्य होणार नाही किंवा तिथे काही शक्य होणार नाही. 2024ची निवडणूक तर निघून जाईल अशा पद्धतीची असं वाटतंय. येस, कारण लिगल प्रोसिजर्स मध्ये आपल्या देशामध्ये फार म्हणजे वेळ लागतो आणि या लिगल प्रोसिजर्स मध्ये जसं आता आम्ही इलेक्शन कमिशन मध्ये केलं तर आम्हाला एक 25 दिवस ही प्रोसिजर करण्यात निघाली. मग आता आम्ही सेकंड प्रोसिजर करणार त्याच्यात 1 महिना निघतो. तर आपल्या देशामध्ये काय आहे की लिगल प्रोसिजर्स मध्ये वेळ लागत असल्यामुळे मला असं वाटतं की जे याला स्थगित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर त्याच्यासाठी एखाद वेळेस थोडंसं म्हणजे सक्सेस मिळणं थोडं अवघड जाईल. पण मग मी सेकंड मेथड बनवलेली आहे आणि सेकंड मेथड फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही इलेक्शन कॉन्टेस्ट करता करता सुद्धा ईव्हीएम ला चॅलेंज करणार लिगल वे मध्ये. ते कसं काय करणार? आणि ह्या चॅलेंज प्रत्येक 543 सीटवर कॅन्डिडेट्स करू शकतात. पूर्ण इंडियामध्ये 543 ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते कॅन्डिडेट्स याला जे चॅलेंज करू शकतात. आणि मी एक आणखी मेथड काढत आहे की नागरिक सुद्धा त्यावेळेस त्याला चॅलेंज करू शकतात लिगली. आणि ती पेटिशन मी ऑफर केलेली आहे लोकांना की मी रेडीमेड तुम्हाला देतो आणि तुम्ही सुद्धा फाईल करा याला. म्हणजे एनी सिटीजन कॅन ऑल्सो फाईल. जर ह्या प्रक्रियेमध्ये वेळ लागत असेल तर ती दुसरी प्रक्रिया मी रेडी ठेवलेली आहे. म्हणजे 544 ठिकाणी 45 ठिकाणी जे उमेदवार उभे राहणार आहे तेवढ्या ठिकाणी उमेदवार उभे करायचे आणि त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण ईव्हीएम वरती ऑब्जेक्शन नोंदवायचं. बिलकुल. आणि ते लिगल पेटिशन मी तयार केलेली आहे. म्हणजे पार्टी करणं मी पूर्ण तयार केली आहे. म्हणजे एपीआय तर करणारच पण दुसरे लोकही करू शकतील. पण तुम्ही ज्यावेळेस निवडणूक लढवायची ऍग्री करतात त्यावेळेस तुम्ही त्यांच्या नियम आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी बाध्य असताना मग त्याचा तुम्ही एकदा कबूल केलेला आहे की ईव्हीएमच्या वरती मतदानाच्या संदर्भात मग तो ऑब्जेक्शन कसं काय योग्य होईल? बिकॉज यू सी वी आर नॉट चॅलेंजिंग द इलेक्शन्स, वी आर चॅलेंजिंग ओनली द ईव्हीएम. आम्ही निवडणुकीला चॅलेंज नाही करणार. लोकशाहीमध्ये निवडणूक आवश्यक आहे अंडर द कॉन्स्टिट्यूशन अँड द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट अँड रूल्स. तर आम्ही निवडणुकीला चॅलेंज नाही करतोय. आम्ही फक्त ईव्हीएमचा जो वोटिंग मेथड आहे त्याला आम्ही चॅलेंज करणार. तर देर इज अ प्रोसिजर इन लॉ वेअर बाय यू कॅन डू दिस. आपण करू शकतो ते. बरोबर. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये तरी ईव्हीएम जाईल असं काही दिसत नाहीये. बरोबर आहे. इमिजिएट जे आहे थोडासा डिफिकल्ट आहे पण ही जी वोट मॅन्युप्युलेशनची जी मॅसिव्ह जी प्रोसिजर होती की असं एक अनुमान आहे की 10 ते 15 ते 20% जे मतं आहेत ते पूर्णपणे मॅन्युप्युलेट व्हायचे याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एक रेस्ट्रिक्शन लागेल. बरोबर आहे. म्हणजे जे मॅन्युप्युलेट व्हायचे त्याला रिस्ट्रिक्शन लागू शकतं. बिलकुल. एकदम जे मॅसिव्ह होलसेल जे 15-20% व्हायचं आणि आपण बघतो की वन साइड एकदम 6-6 लाख मतांनी निवडून येत आहेत लोक. त्या प्रक्रियेमध्ये थोडंसं म्हणजे करेक्शन येणार, 50% करेक्शन येणार मी जी प्रोसेस केली त्याच्यामुळे. लोकांना अजून पण नाही का या संदर्भामध्ये विश्वास वाटत नाहीये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जन आंदोलन जे व्हायला पाहिजे आक्रमक पद्धतीने ते होताना दिसत नाहीये. आणि ईव्हीएम बद्दल जे लोक बोलतायत ते मुद्दामच बोलतायत अशा पद्धतीनं लोकांच्या वल्गना असतात. आणि मग एका स्टेटमध्ये विरोधी पक्षाचं सरकार कसं आलं मग तेव्हा काय ईव्हीएमचं काय झालं होतं अशा प्रकारचे ऑब्जेक्शन साधारणतः लोकांकडून किंवा मुद्दे उपस्थित केले जातात. तर तुम्ही मला विजय मानकरजी सांगा मला की ईव्हीएम कुठल्या कुठल्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने टॅम्परिंग होऊ शकतं, कुठल्या स्टेजवरती होता ती म्हणजे तिला हॅक करता येऊ शकते का, त्याला कुठल्या पद्धतीने मॅन्युप्युलेट करता येऊ शकते? मी पहिल्या प्रश्नाचं पहिले फार एक महत्वपूर्ण तुम्हाला उत्तर देणार. म्हणजे हे जे आहे की जेव्हा निवडून येतात तेव्हा सर्व ओके आणि जेव्हा निवडून नाही आले तर म्हणतात की मशीनमुळे नाही झाला. दिस मेथड इज नॉट प्रॉपर. म्हणजे जे याच्या पूर्वी जे पॉलिटिकल पार्टीज होत्या सपोज काँग्रेस असतील किंवा समाजवादी पार्टी असेल किंवा आरजेडी असेल किंवा टीआरएस असेल किंवा डीएमके असेल जे कोणी पार्टीज असतील
त्यांची मेथड बेसिकली चुकीची आहे. मी आता जी मेथड काढलेली आहे की निवडून आले तरी ईव्हीएम इज इलिगल, ही तुम्हाला मेथड अडॉप्ट करावी लागेल. म्हणजे एक वेळा जर तुम्ही ही प्रोसिजर स्टार्ट केली तर तुम्हाला ऑन रेकॉर्ड हे आणावं लागेल की भाई ही निवडणूक जर ईव्हीएमने होते, त्याचा निकाल जे आहे मला मान्य नाही ह्या टेक्निकल रिझन्समुळे, आणि तुम्ही याला पहिले डिसाईड करा, त्याच्यानंतर माझा इलेक्शन व्हॅलिड होतं की नाही होतं, मी निवडून आलो किंवा मी नाही आलो याला डिसाईड करा. तर हे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसिजर. म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो, जर तेलंगणामध्ये आता काँग्रेसची गव्हर्नमेंट फॉर्म झाली, जर काँग्रेसने ही प्रोसिजर जर अडॉप्ट केली असती तर आज ही पूर्ण तेलंगणा गव्हर्नमेंटचे जेवढे सीट्स आहेत तेलंगणाचे ते पूर्ण जे आहे लिगल प्रोसेसमध्ये आले असते. पण ही मेथड आजपर्यंत कोणी अडॉप्ट केली नाही. तर मला असं वाटतं की पॉलिटिकल पार्टीज जे अपोजिशनच्या पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीज आहेत ते एक तर टाइम वेस्ट करतायत याच्यावर, आणि दुसरं त्यांना नॉलेज नाही की एक्झॅक्टली कसं करावं. तर ती मेथड फार महत्वाची आहे. दुसरा प्रश्न आपण असं विचारला की कोणत्या कोणत्या मेथडने टॅम्पर होऊ शकतो, हॅक होऊ शकतो. त्याचे मी कम्प्युटर सायंटिस्ट जास्त चांगल्या रीतीने सांगू शकणार, पण तरी मी ब्रीफ मध्ये सांगतो. याचा जो एक चिप असतो कंट्रोल युनिट मध्ये, ज्याला आपण मायक्रो प्रोसेसर म्हणतो, त्याच्यामध्ये मेमरी असते. त्याच्यामध्ये तुम्ही जे व्हॉट्सअप डेटा जे ट्रान्सफर करता, त्या डेटाला जे आपण ते ट्रान्सफर करतोय व्हीव्हीपॅट मधनं, पहिले बॅलेट युनिट मधनं व्हीव्हीपॅट मध्ये चालला, व्हीव्हीपॅट मधनं कंट्रोल युनिट मध्ये येऊन राहिलेला आहे. जर याचा सोर्स कोड असं लिहिला की 5 वोट जेव्हा आपण टाकतो तर 5 वोटापैकी 3 वोट जे आहेत एका पर्टिक्युलर पार्टी किंवा कॅन्डिडेटला जायला पाहिजे, तर तसा प्रोग्राम जर लिहिला तर तुम्ही वोट इथे कोणालाही टाका, तुम्हाला दिसेल. जसं कोर्टला तुम्ही वोट टाकलं एपीआयला तर तुम्हाला कोड दिसणार, पण आतमध्ये तो वोट ट्रान्सफर होणार कंट्रोल युनिटमध्ये, सपोज कमळला ट्रान्सफर होणार, आणि ती स्लिप सुद्धा जी आहे ती आतमध्ये बॉक्समध्ये कमळची जी आहे ती पडणार. आणि जेव्हा तुम्ही हे काउंटिंग करणार तर एक्झॅक्ट जे आहे ते टॅली होणार, म्हणजे कमळला एवढे वोट मिळाले. म्हणजे एपीआयचे जर 5 मधनं 2 मतं असतील तर 1 वोट तिथला ट्रान्सफर होऊ शकतो. असा प्रोग्राम लिहिला जाऊ शकतो. दॅट इज द फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. आणि हा प्रोग्राम जे आहे मशीनमध्ये पहिलेपासूनही लिहिला जाऊ शकतो, आणि ड्युरिंग दी अपलोडिंग ऑफ सिम्बॉल लोडिंग युनिट सुद्धा जो आहे तो प्रोग्राम जो आहे तो बिलकुल 5-10 मिनिटांमध्ये ट्रान्सफर केला जाऊ शकतो. हा सर्वात महत्वपूर्ण एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे की द प्रोग्रामिंग ऑफ द चिप कॅन बी डन इन अ स्पेसिफिक वे बिफोर द इलेक्शन्स ऑर जस्ट 5 or 7 days बिफोर द इलेक्शन, while loading the symbols and the candidates names. हा असा प्रोग्रामिंग केला जाऊ शकतो. तर हा सर्वात मोठा जो एक आस्पेक्ट आहे ज्याच्याकडे म्हणजे मेजर मेथड आहे. दुसरी मेथड आहे ज्याला खूप एक अडव्हान्स टेक्नॉलॉजीने केला जाऊ शकतो, की ही जी आपली 5G स्पेक्ट्रम आहे त्याच्या वेव्स, कारण 6 GHz नंतर याची कम्पॅटेबिलिटी नाही आहे, तर त्या वेव्स ह्याला इंटरफिअरन्स करू शकतात. आणि तसं एक प्रोग्रामिंग जर चिपमध्ये असला तर त्या वेव्सने पण रीड करू शकतो तो प्रोग्राम, अँड दॅट कॅन बी मॅनिप्युलेटेड इव्हन ड्युरिंग द काउंटिंग. हे दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरं मग एक थोडासा ग्रॉस मेथड आहे की निवडणूक झाली, मग वेअर हाऊस मध्ये 1 महिना असते मशीन, त्यावेळेस ते इंजिनियर्स किंवा आउटसोर्स पर्सन्स येऊन सील वगैरे बरोबर ओपन करून त्याच्यामध्ये स्प्युरियस वोट टाकू शकतात, म्हणजे एक्स्ट्रा वोट टाकू शकतात. पण ही थोडी क्रूड मेथड आहे. पण ही पहिली सॉफ्टवेअर जी कोड आहे त्याचा जो कोड लिहिण्याची पद्धत आहे ती सर्वात म्हणजे जे आहे महत्वपूर्ण पद्धत आहे, ज्याच्यामुळे हे वोट्स ट्रान्सफर होतात. बरोबर. विजयजी, अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की आता ईव्हीएम मशीन बद्दल तर तुम्ही सगळी व्यवस्थित माहिती दिलेली आहे. आता सध्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भामध्ये निकाल आलेला आहे, तर काय सांगा तुम्ही? नाही, तो हा जो निकाल आलेला आहे 6 वर्षानंतर आला. पहिलं तर मला असं म्हणायचं आहे की प्रायोरिटी ऑफ द सुप्रीम कोर्ट काय हे बघायला म्हणजे कोण डिसाईड करणार. म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची प्रायोरिटीज तो स्वतः डिसाईड करतो, ठीक आहे, त्याला इंडिपेंडन्स ऑटोनॉमी आहे. पण डेमोक्रेसीचे कॉन्स्टिट्यूशनचे जे इम्पॉर्टंट इश्यूज आहेत त्याला जर आपण 6 महिने कोर्ट जर घेत असेल तर आय फील इट इज अ क्वेश्चन मार्क ऑन दी एफिशियन्सी ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ऑल्सो. आणि हा प्रश्न आपण निर्माण करायला पाहिजे डेमोक्रेसीमध्ये. म्हणजे माझं असं मत आहे की 6 महिन्यामध्ये याचा निर्णय यायला पाहिजे होता. प्रोसिजर म्हणजे खूप जर दोन्ही पार्टीजला जर प्रोसिजरचा वेळ दिला तर आणखी 2-4 महिने जास्त लागायला पाहिजे होते. पण तरी सुद्धा हा जो निर्णय आला हा वेलकम आहे. कारण 20,000 रुपये जर तुम्ही कोणत्या पॉलिटिकल पार्टीला दिले, सपोज तुम्ही
20,000 रुपये दिले तर यू हॅव टू डिक्लेअर की भाई मी एपीआयला किंवा कोणत्या पॉलिटिकल पार्टीला 20,000 रुपये दिले. पण इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जर तुम्ही कोट्यावधी जर रुपये दिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता म्हणजे सेफगार्ड होता की यू मे नॉट डिक्लेअर की कोणत्या पार्टीला दिलं तुम्ही. तो दॅट वॉज अ व्हायोलेटिव्ह ऑफ आर्टिकल 19(1)A म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनचा व्हायोलेशन होता. दुसरा इलेक्शन लॉ मध्ये जे आहे, जे आपण इलेक्शन डोनेशन देतो तर कंपनीज जे डोनेशन देऊ शकतात तर ते 3 वर्षाच्या प्रॉफिटचा फक्त 2 ते 2.5% फक्त देऊ शकतात. पण इलेक्ट्रॉल बॉन्ड्स मध्ये जे आहे तुम्ही किती टक्के जे आहे आपला प्रॉफिटचा किंवा लॉसचा सुद्धा तुमचा कॅपिटल असेट्सचा सुद्धा डोनेट करू शकत असता तर ते जे आहे म्हणजे कंपनीज जे लॉ आहे किंवा आयटी जे लॉ आहे किंवा शेअर होल्डर्सचं जे राईट्स आहेत त्यालाही व्हायोलेट करत होते. तिसरा असं कुठेही बाइंडिंग नव्हतं की तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्डने जर पैसा दिला तर तो पैसा फक्त निवडणुकीसाठीच खर्च करण्यात यावा. तो पार्टी कोणत्याही दुसऱ्या अफेअर्स मध्ये सुद्धा पण खर्च करू शकली असती. तर हे जे मेजर जे ऑब्स्टेकल्स होते याला बघून सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने याला इलिगल घोषित केलं. दॅट इज अ वेलकम स्टेप. बट हे पर्याप्त नाही. लोकशाहीला प्रॉपर मॉडेल आणण्यासाठी हे पर्याप्त नाही. माझं स्पष्ट मत आहे, कारण मी 10 बिल दिले आहेत 2017 मध्ये पार्लमेंटला कम्प्लीट इलेक्टोरल सिस्टमला रिफॉर्म करण्यासाठी. माझा क्लिअर मत आहे की जे कंपनीजचं डोनेशन आहे पॉलिटिकल पार्टीजला ते बॅन व्हायला पाहिजे. दॅट शुड बी बॅन्ड इन इंडिया. आणि पॉलिटिकल पार्टीजला जे आहे एका फॉर्म्युलामध्ये जे आहे फंड मिळाला पाहिजे. ज्या कंपनीला टॅक्स एक्झम्पशन्स पाहिजे ते एक नॅशनल इलेक्टोरल फंड मध्ये डोनेट करतील, टॅक्स एक्झम्पशन्स घेतील. तुम्ही त्यांना जे काही टॅक्स एक्झम्पशन द्यायचे ते द्या आणि त्या फंडमध्ये एक फॉर्म्युल्याच्या अनुसार, एक युनिफाईड फॉर्म्युल्याच्या अनुसार सर्व पॉलिटिकल पार्टीजला आणि सर्व कॅन्डिडेट्सला जे आहेत ते फंड द्या. ज्याला जास्त टक्के मत आहेत त्यांना जास्त पर्सेंट द्या, ज्यांना कमी टक्के मत आहेत त्यांना कमी पर्सेंट द्या. पण एक मेजर पार्टी द्या जेणेकरून ते डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकणार. तेव्हा श्रीमंत आणि गरिबामध्ये निवडणूक मध्ये पॅरिटी येणार, अदरवाईज पॅरिटी येणार नाही. हा एक खूप महत्वपूर्ण इश्यू आहे की पब्लिक फंडिंग ऑफ द इलेक्शन्स थ्रू द नॅशनल इलेक्टोरल फंड हे व्हायला पाहिजे. आणि आय एम द फर्स्ट लीडर ऑफ इंडिया ज्यांनी जे 10 बिल दिले त्याच्यामध्ये याचे सिस्टमॅटिक प्रोव्हिजन करून दिले होते पार्लमेंटला 2017 मध्ये. मी आता 2024 ची निवडणूक डिक्लेअर झालेली आहे. भारतीय जनता पार्टीने डिक्लेअर केलंय की 400 पार. तर तुम्ही संपूर्ण देशभर फिरताय, त्या निवडणुकीचा अभ्यास करता, राज्यांचा तुमचा अभ्यास आहे. तुम्हाला काय वाटतं की भारतीय जनता पक्ष आणि आता इंडिया आघाडीच्या याच्यामध्ये कशा प्रकारचं चित्र असेल, काय दिसतंय? 400 पार जातील? कारण की राम मंदिर सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे आणि दररोज प्रत्येक भारतीय जनता पक्षाचे खासदार आमदार आपल्या मतदारसंघातील लोकांना रेल्वेत बसवून अयोध्येला घेऊन जात आहेत. बघा 2-3 गोष्टी याच्यावर मी बोलला. 200 लोक असे आहेत व्हेरियस पॉलिटिकल पार्टीजचे जे लिस्टवर आहेत बीजेपीचे. जसं अशोक चव्हाण महाराष्ट्रामध्ये गेले असे 200 लोक आहेत ऑपोजिशनच्या पॉलिटिकल पार्टीजचे जे ऑन द लिस्ट ऑफ बीजेपी आहेत, जे आज ना उद्या तिथे जॉईन करतील. आय एम गिव्हिंग अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. त्या कोणत्या वेळेस कोणत्या लेवलवर काय फॉर्म्युल्यामध्ये त्यांना घ्यायचं ते बीजेपीचं डिसाईड झालेलं आहे. आणि 200 लोक इंडियामध्ये जवळपास 150 ते 200 लोक ते जॉईन करतील पूर्ण इंडियामध्ये. हा पॉइंट नंबर 1. आणि त्याच्यामुळे जे अपोजिशन पार्टीज आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा विकनेस येईल. म्हणजे जर तुमचा अपोजिशन पार्टी स्ट्रॉंग नसल्या तर तुमची अर्धी निवडणूक तर तशी तुमच्या फेवरमध्ये येते. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, धर्माचा उपयोग इथे केला जाऊन राहिलेला आहे ते आपल्याला स्पष्ट दिसतोय. म्हणजे लोकशाहीमध्ये मुळात कोणताच धर्माचा रोल नसावा. म्हणजे जी डेमोक्रेसी आहे, जे कॉन्स्टिट्यूशन आहे, जे रूल ऑफ लॉ आहे ते धर्माशी दूर राहूनच त्याचा उदय झालेला आहे युरोपमध्ये. जर आपण मॅग्ना कार्टाच्या समोर जर मार्टिन लुथर किंगचं रिफॉर्मेशन बघितलं आणि त्याच्यानंतर फ्रेंच रेव्होल्युशन बघितलं, तिथून जर आपण बघत रशियन रेव्होल्युशन पर्यंत आलो, मध्ये ब्रिटिश रेव्होल्युशन आणि अमेरिकन रेव्होल्युशन बघितलं आणि मग आपल्या इंडियामध्ये जे आपण कॉन्स्टिट्यूशनला फ्रेम केलं, तर मुळात जे आहे धर्माला दूर करूनच डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्यूशन आणि राईट्सचा जे आहे ते उदय झालेला आहे. पण आपल्या देशामध्ये आपण रिव्हर्स, बीजेपी याला थोडा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करताय आणि बाय अँड लार्ज जे आहे ते थोडं सक्सेस होत आहे. त्याचे कारण दुसरे आहेत, त्याच्यावर मी कधी स्पेसिफिक इंटरव्ह्यू मध्ये बोलणार तुम्हाला. ही दुसरा पॉइंट आहे. तरी सुद्धा
आता हे इलेक्ट्रल बॉन्डच्या मुळे आपल्याला वाटत असेल की पैशामध्ये कमी येईल, पण असं काही नाही. आता त्यांना जे 6-6.5 कोटी मिळालेले आहेत, याच्या व्यतिरिक्त एवढाच पैसा ऑलरेडी त्यांनी जमवलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट ऑल 12,000 करोड रुपीज बीजेपीच्या जवळ आजही आहेत. आणि दुसऱ्या मीन्सने केवढा जमवतील हे वेळ सांगेल. तर पैसा त्यांना कमी होणार नाही. हा निर्णय आल्यानंतर सुद्धा पैसा कमी होणार नाही, कारण आपण इलेक्शन फंडिंगचा मेथड चेंज नाही केलं देशामध्ये. तरी सुद्धा माझा असा प्रश्न आहे की कोणतीही पॉलिटिकल पार्टी असो, ती क्लेम करू शकते, जसं मी क्लेम करू शकतो की नाही एपीआय एवढेच निवडणूक जिंकणार, पण कोणत्या सीटमध्ये किती मताने किती सीट एक्झॅक्टली आपण जिंकू हे आपण सांगू शकत नाही. कारण आपल्याला वोटर काय वोट करेल हे आपण सांगू शकत नाही डेमोक्रेसीमध्ये, कारण दॅट इज अ सिक्रेट बॅलेट. आणि जर बीजेपी असं क्लेम करते की अबकी बार 400 पार, मागच्या वेळेस अबकी बार 350 पार, आणि जवळपास तेवढ्याच सीट जर येत असतील, याचा की ईव्हीएम मध्ये जे मॅनिप्युलेशन त्यांनी करून ठेवलेलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन त्यांच्याजवळ आहे. आणि 350 म्हटलं म्हणजे जवळपास 350 येतात, 400 म्हटलं म्हणजे जवळपास 400 येतात. म्हणजे ईव्हीएमचं जे मॅनिप्युलेशन आहे, टेम्परिंग आहे, ते महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी जी प्रोसिजर केलेली आहे याला थोडासा चेक येईल 50%. आणि म्हणून जसे जशी निवडणूक समोर जाईल आपण बघू की फिगर कशी चेंज होतात बीजेपीची. बरं, आता आपण बघतो आहे की सगळे भांडवलदारचे जे म्हणजे समर्थक असणारे पक्ष, काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, आणि ते म्हणजे उजव्या विचारसरणीचे पक्ष एकमेकात लढून आणि ते आता पुढे जात आहेत. तुम्ही एका आंबेडकरी पार्टी ऑफ इंडियाला रिप्रेझेंट करतात, बहुजनांच्या राजकारणावरती तुम्ही असता, तर मग त्यांचं राजकारण कुठे आहे यांच्यामध्ये? प्रत्येक वेळी एकदा बीजेपी किंवा एकदा काँग्रेस, तर तुमचं स्थान काय आहे या राजकारणात? नाही, वी शुड थिंक अबाउट द अल्टरनेटिव्ह. म्हणून आपण बघा, आजपर्यंत एपीआयने काँग्रेस बरोबर पण अलायन्स केला नाही, जेव्हा की काही स्टेट्समध्ये काँग्रेसने ऑफर केलं होतं, पण आम्ही अलायन्स आजपर्यंत काँग्रेस बरोबर केला नाही. आणि बीजेपी बरोबर तर प्रश्नच म्हणजे जे उद्भवत नाही. व्हॉट वी आर थिंकिंग की सायन्स, नॉलेज आणि टेक्नॉलॉजी, आणि सायन्स, नॉलेज आणि सोल्युशन्स, आणि सायन्स आणि मानवता याच्या आधारावर एक व्यापक पॉलिसी जी आम्ही डिक्लेअर केलेली आहे. त्या दिवशी मी 80 पॉईंटची पॉलिसी ऑलरेडी लोकसभेसाठी डिक्लेअर केली, अँड वी आर द फर्स्ट पार्टी टू डू दिस. 13 तारखेला प्रेस कॉन्फरन्समध्येच मी डिक्लेअर केलं 80 पॉईंटचं पॉलिसी. आता माझ्याजवळ डॉक्युमेंट नाही आहे, नाहीतर मी तुम्हाला शो केलं असतं. तर त्या पॉलिसीच्या आधारावर जी छोटे आणि मध्यम पार्टीज आहेत जे याला अंडरस्टँड करू शकतात, त्यांच्याबरोबर अलायन्स डेव्हलप करणं गरजेचं आहे, हे माझा क्लिअर व्ह्यू आहे. आणि वी शुड स्टार्ट अबाउट द अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स इन इंडिया. आणि वेळ लागेल, पण याला जे आहे हळूहळू सक्सेस मिळेल. पण आता तर ज्या पद्धतीची ग्राउंड लेवलचं जमिनी वास्तवता आपण जर पाहिली, तर तुमच्यातच समजा बहुजनांच्या नावावरती राजकारण करणाऱ्या 5, 7, 8, 10 महत्वाच्या पार्ट्या आहेत, त्यांचंच एकात एक नाहीये आणि बापात लेख नाहीये. तर तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे भांडवलदारांच्या, ज्यांच्याकडे मीडिया आहे, ज्यांच्याकडे मनी आहे, ज्यांच्याकडे पॉवर आहे, ज्यांच्याकडे कॉन्टॅक्ट आहे, जे ईव्हीएम टेम्पर करू शकतात, त्याच्याशी तुम्ही कसं लढणार? बघा, एक तर ज्या 8-10 जे पार्टीज आपण म्हणाल्यात, आणि याच्या व्यतिरिक्त पण आहेत, एक थोडे सिरियस पकडलं तर 15-20 आपण घेऊ ऑल इंडियामध्ये. ह्या 15-20 पार्टीज मध्ये कुठे ना कुठे डायलॉग व्हायला पाहिजे, कुठे ना कुठे एक अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. आणि आय एम व्हेरी ओपन फॉर दॅट. आणि मी असा प्रयत्न सुद्धा केलेला आहे व्हेरियस पार्टीजच्या बरोबर, पण त्याला एक शेप नाही येऊन राहिलेला आहे. दॅट इज अ फॅक्ट. जे आपण बोलताय ते फॅक्ट आहे की त्याला एक शेप नाही येऊन राहिलेला आहे. पहिली गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट की यांच्याजवळ सर्व साधन संसाधन आहेत, ही गोष्ट बिलकुल बरोबर आहे. तरी सुद्धा आता जसं मेजर ईव्हीएम आहे, ईव्हीएमला आपल्याला टॅकल करणं खूप गरजेचं आहे. कारण ईव्हीएमला जर आपण टॅकल केलं तर 10-20% जे मतं जे मॅनिप्युलेट होऊन एकदम त्यांच्याकडे जायचे, त्याला चेक येऊ शकतं. हे दुसरी गोष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे एक अलायन्स बिल्डिंग करणं गरजेचं आहे, दुसरा ईव्हीएमला चेक करणं गरजेचं आहे आजच्या तारखेला. आणि बाकी गोष्टी मग आपण आपल्या ज्या पॅराफेरनॅलिया आहे ते निर्माण करू शकू. आणि पॉलिसीच्या विषयामध्ये तर एपीआय खूप एक्सपर्ट आहे. म्हणजे बीजेपी पेक्षा चांगली पॉलिसी जी आहे आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे. काँग्रेस असो, बीजेपी असो किंवा आम आदमी पार्टी असो, त्यांच्यापेक्षा बेस्ट पॉलिसी आम्ही डिक्लेअर केलेली आहे. ते इंटेलेक्च्युअल लेवलवर आपण चॅलेंज देऊ शकतो त्यांना. थोडा इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्सेस मध्ये मोबिलायझेशनची आवश्यकता आहे, आणि थोडा एक कॉर्डिनेशन करून एक
वर्किंग अलायन्स बिल्डअप करणं गरजेचं आहे पहिल्या फेजमध्ये. त्याला यश येण्यासाठी जे आहे मी प्रयत्न करतोय आणि माझं आव्हान आहे बाकी लिडर्सला की इफ दे आर सिरियस वी कॅन हॅव एन इंटरॅक्शन अँड वी कॅन फॉर्म सच अ फॉर्मिडेबल वर्किंग अलायन्स इन इंडिया. बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे? वंचित बहुजन आघाडी आता सध्या इंडिया आघाडीमध्ये गेलेली आहे. काय तुमचं असेसमेंट आहे त्यांच्या मागच्या राजकारणाचं आणि आता जे ते भूमिका घेत आहेत त्यावर? याच्यावर मी जास्त बोलणार नाही, पण मला असं वाटतं की आताही जे इंडिया अलायन्स मध्ये ते गेलेले आहेत दे आर नॉट क्लिअर अबाउट दॅट. कारण इंडिया अलायन्सचं जे पूर्ण एक पॉलिसी आहे आणि एक स्ट्रॅटेजी जी आहे आणि त्याच्या आधारावर जे सीट्सचं जे शेअरिंग आहे ते क्लिअर नाही झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी जे आहे जे आता इंडिया अलायन्समध्ये तुम्हाला प्रेझेंटमध्ये दिसते ते फॉर्मिडेबल वेमध्ये क्लॅरिटीमध्ये नाही आहे असं मला आजही वाटतं. दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड गोष्ट माझं असं स्पष्ट मत आहे की लोकशाहीमध्ये घराणेशाहीला काही स्थान नाही आहे आणि म्हणून जर तुम्ही एक घराण्याचं नाव घेऊन जर राजकारण करत असाल तर दॅट इज नॉट डेमोक्रेटिक असं माझं स्पष्ट मत आहे. मग ते कोणीही असो देशामध्ये. डेमोक्रेसी मीन्स द पीपल. डेमोक्रेसी मीन्स द पीपल. मग ते काँग्रेस असो, समाजवादी पार्टी असो किंवा बीएसपी असो किंवा डीएमके असो किंवा मग महाराष्ट्रामध्ये वंचित असो, जर ते एक घराण्याचं नाव घेऊन जर राजकारण करत असतील तर ते डेमोक्रेसी नाही असं माझं स्पष्ट मत आहे. तिसरं माझं असं मत आहे की पॉलिसी लेवलवर वंचितचं स्टँडर्डायझेशन नाही आहे. त्यांना इंडियामध्ये एक्झॅक्ट काय काय पॉलिसीज पाहिजेत, कसं पाहिजे ते त्यांचं जे आहे अंडरस्टँडिंग नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे ओव्हरऑल पॉलिसीज आहेत, आता सपोज मराठा रिझर्वेशन आहे त्याच्यावर वंचितचं स्टँड क्लिअर नाहीये. कधी ओबीसी कडे बोलायचं, कधी मराठाकडे बोलायचं, कधी काय बोलायचं. तर हे जे कॉन्ट्राडिक्शन्स आहेत पॉलिसीमध्ये ते पॉलिसीचे कॉन्ट्राडिक्शन सुद्धा आताही त्यांच्यामध्ये आहेत. एक इमोशनल जे आउटबस्ट आहे आणि ते किती सक्सेसफुल होईल नॅशनल लेवलवर तर मला वाटते की ह्या अलायन्समध्ये ते फॉर्मिडेबल जाणार नाही. तुम्हाला 10 मार्चपर्यंत कळणार आणि समोरचं राजकारण तर वेळेवर समजेल. धन्यवाद विजय मानकर सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी या संवाद साधला आणि अत्यंत महत्वाच्या विषयावरती ही तुम्ही त्या संदर्भातली तुमची मतं मांडली. हे होते विजय मानकर, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे हे अध्यक्ष आणि संस्थापक, ज्यांनी एकूणच ईव्हीएम, इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि देशातलं विद्यमान राजकारण आणि बहुजनांचं राजकारण या संदर्भात आपली मतं मांडली. तुम्ही त्यांची मतं ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं त्या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.